गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नाना काळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू नातरी क्षीरसमुद्रू मंदराचळे तैसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेलिया सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे तपने वीण प्रकाशू जाडे वीण रसी रसू पोकळी वीण अवकाशू होय जैसा तैसी आपली सोय देखे आणि आपलिया स्वभावामुके हिवली जैसी अंगिके हिवो नेदी निजांग न चलते कळंके वीण शशिबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे बुजाली वैराग्याची ओरप जिराली मनाची धापकाप तेथ केवळ जाली वाप निजबोधाची म्हणून विचारावया शास्त्र राहटवावे जे वक्त्र ते वाचेचे ही सूत्र हाती न धरी ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणा ही धरू नेणे शिवतले जैसे लवणे आपुले निज तेथके उठती ते भाव जिही इंद्रिय मागी धाव घेऊनी ठाकावे गाव विषयांचे ते म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे अपैसी रोमशुची जैसी तळहातासी काय बहु बोलो अर्जुना जै हे दशा ये मना तै मनोतपोभिधान पात्र होयती परी ते असो हे जाण मानस तपाचे लक्षण देवो म्हणे संपूर्ण सांगितले एवं देह वाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते ते सामान्य तपतू ते परी सविलेगा आता गुणत्रय संगे हेची विशेषी त्रिविधी रिगे तेई आईक चांगे प्रज्ञा बळे श्रद्धया परया तप्तम तपस्तन्नी त्रिविधम नरैः अफलाकांक्षीभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते तरी हेची तप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ जयी पुरतिया सत्वशुद्धी आचरिजे आस्तिक्य बुद्धी तै तया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिहं प्रोक्तम राजसं चलमध्रुवम् ना तरी तपस्थापने लागी दुजेपण मांडूनी जगी महत्वाच्या शृंगी बैसावया त्रिभुवनीची या सन्माना न वचावे ठाया आना धुरेची या आसना भोजना लागी विश्वाची या स्तोत्रा आपण हो आवया पात्रा विश्वे आपलिया यात्रा कराविया यावे लोकांची या विविधा पूजा आश्रयो न धरावा दुजा भोग भोगावे वोजा महत्वाची या अंग बोल माकुनी तपे विकावया आपण पे अंगहीन पडपे जिया परी हे असो धनमानी आस
वाढउनी तप कीजे सायास, तई तेची तपराजस बोली जेगा. परी पहुरणी जे दुहिले, तै ते गुरु न दुभेची व्याले. का उभे शेत चारिले, पिकावया नुरे. तैसे फोकारिता तप, कीजे जे साक्षेप. ते तळी तव सोप, निश्शेष जाय. ऐसे निर्फळ देखोनी करिता, माझारी सांडी पंडुसुता. म्हणूनी नाही स्थिरता तपातया. एरवी तरी आकाश मांडी, जो गर्जोनी ब्रह्मांड फोडी. तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे. तैसे राजस तपजे होय, ते फळी कीरवांझ जाये. परी आचरणी ही नोहे, निर्वाह ते गा. आता तेची तप पुढती, तामसाची रीती. पै परत्रा आणि कीर्ती, मुकोनी कीजे. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः, परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. केवळ मूर्खपणाचा वारा, जीवी घेऊनी धनुर्धरा. नाम ठेविजे शरीरा, वैरियाचे. पंचाग्नीची दडगी, खोल विजती शरीरा लागी. का इंधन कीचे हे आगी, आंतु लावी. माथा जाळीजती गुगुळू, पाठी घालिजती गळू. अंग जाळीती इंगळू, जळत भीता. दवडोनी श्वासोश्वास, कीजती वायाची उपवास. का घेपती धुमाचे घास, अधोमुखे. हिमोदके आकंठे, खडके सेविचती तटे. जितया मासाचे चिमुटे, तोडिती जेथ. ऐसी नाना परी हे काया, गाय सुता पै धनंजया. तप कीजे नाचावया, पुढिला ते. अंग भारे सुटला धोंडा, आपण फुटोनी होय खंड खंडा. का आड जालिया ते रगडा, करी जैसा. तेवी आपलिया आटणिया, सुखे असतया प्राणिया. जियावया शिराणिया, कीजती गा. किंबहुना हे वोखटी, येऊनी क्लेशाची हातवटी. तप निफजे ते किरीटी, तामस होय. एवं सत्वादिकांच्या अंगी, पडिले तपतीही भागी. झाले तेही तुझ चांगी, दाविले व्यक्ती. आता बोलता प्रसंगा, आले म्हणोनी पैगा. करू रूप दानलिंगा, त्रिविधा तया. येथ गुणाचे निबोले, दानही त्रिविध असे झाले. तेची आईक पहिले, सात्विक ऐसे. दातव्यमिति यद्दानं, दीयते नुपकारिणे. देशे काले च पात्रे च, तद्दानं सात्विकं स्मृतं. तरी स्वधर्मातो ते, जे मिळे आपण याते. ते दीजे बहुते, सन्मान योगे. जालया सुबीज प्रसंगू, पडे क्षेत्र वाफेचा पांगू. तैसाची दाना झाला हा लागू, देखतसे. अनर्घ्य रत्न हाता चढे, ते भांगाराची ओढी पडे. दोन्ही झाली तरी न जोडे, लेते अंग. परीसण सुहृद संपत्ती, हे तिन्ही एकी मिळती. जे भाग्यधरी उन्नती, आपुला विशी. तैसे निफजावया दान, जै सत्वासी ये संवाहन. तै देशकाळ भाजन, द्रव्यही मिळे. तरी आधी तव प्रयत्नेसी, होआवे कुरुक्षेत्र का काशी. ना तरी तुके जो इहिसी, तो देशही हो. तेथ रविचंद्र राहू मेळू, होता पाहे पुण्य काळू. का तया सारिखा निर्मळू, आनुही झाला. तैशा काळी तिये दिशी, होआवी पात्र संपत्ती ऐसी. मूर्ती आहे धरिली जैसी, सुचित्वेची का. आचाराचे मूळ पीळ, वेदांची उतारपेठ. तैसे द्विजरत्न चोखट, पावोनिया. मग तयाचा ठाई वित्ता, निवर्तवावी स्वसत्ता. परी प्रिया पुढे कांता, रिगे जैसेनी.
का जयाचे ठेविले तया देऊनी होईजे उतराया नाना हडपे विडाराया दिधला जैसा तैसे निष्कामे जीवे भूम्यातिक अर्पावे किंबहुना हावे नेदावे उठो आणि दान जया द्यावे तया ते ऐसे या पहावे जया घेतले नुमचवे काय से नाही साध घातलिया आकाशा नेदू प्रतिशब्दू जैसा का पाहिला आरसा येरीकडे नातरी उदकाचिये भूमिके आफरिलेनी कंदुके उधळवनी कवतिके न एजे हाता नाना वासो घातला चारू माथा तुरंबिया बुरू न करी प्रत्युपकारू जिया परी तैसे दिधले दातयाचे जो कोणेही अंगे नुमचे अर्पिलया साम्यतयाचे कीजे पैगा ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीरराया ते सात्विक दानवर्या सर्वाही जाण आणि तोची देशुकाळू घडे तैसाची पात्र मिळू दान भागू ही निर्मळू न्याय गतू त्रिविधन नरकसेदन द्वार नाशन मात्मनः काम क्रोधस्तथा लोभस तस्मादेत्रयं त्यजेत परी मनी धरुनी दुहते चारिजे जेवी गाईते का पेव करुनी आईते पेरू जाईजे नाना दिठी घालुनी आहेरा अवंतू जाईजे सोयीरा वाण धाडीसे धरा वोवसियाचे पै काळांतर गाठी बांधीजे मग पुढील यांचे काज कीजे पूजा घेऊनी रसू दीजे पीडितांसी तैसे जयाचे दान देणे तो तेणेची का जीवने पुरती भुंजावा भावे येणे दिजे जे का अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता मिळे जै पंडुसूता द्विजोत्तमू तरी कवड्या एकासाठी अशेषा गोत्रांचीच किरीटी सर्व प्रायश्चित्ते सूर्ये मुठी तयाचिये तेवीची पारलौकिके फळे वांछिजती अनेके आणि दिजे तरी भुके एकाही नोहे तेही ब्राह्मणू नेवोसरे की हाणीचे निशिणे झांजुरे सर्वस्व जैसे चोरे नागुईने नेले काय बहु सांगो सुमती जे दिजे या मनोवृत्ती ते दानघा त्रिजगती राजस पै अतैर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारैस्तिभिर्नरः आचारत्यात्मनः श्रेयस ततो याति परां गतिम् मग श्लेमांचे वसवटे दांगाणे हत कैकटे का शिबिरे चोहटे नगरींचे तेही ठाई मिळणी समयो सांजवेळू का रजनी तेव्हा उदार होणे धनी चोरीच्या पात्रे भाट नागारी सामान्य स्त्रिया का जुवारी जिये मूर्ती म्हणते भुररी भुले तया रूपा नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणी गीत भाटी व तो श्रवणी कर्ण जपू तया हिवरी अळुमाळू जैघे फुलगंधाचा गुगुळू तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा
तेथ विभान दुनिया जग आणिले पदार्थ अनेक तेणे घालू लागे मातंग गवादी जैसी एवम एवम असेनी जे देणे ते तामसदान मी म्हणे आणि घडे दैवगुणे आणिकही एक विपाये गुणाक्षर पडे टाळिये कावळ सापडे तैसे तामसा पर्वजोडे पुण्यदेशी तेथ देखोनी तो आधिला योग्य मागोही आला तोही दर्पा चढला भांबावे जरी तरी श्रद्धा न धरी जीवी तया माथाही न खालवी स्वयं करीना करवी अर्ध्याधिक आलियान घरी बैसो तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो हा प्रसंगू खीर असो तामसी नरी पै बोळवी जे रिणाईतू तैसा झकवी तयाचा हा तू तू करणे याचा बुहतू प्रयोगू तेथ आणि जया जे जे किरीटी तया ते उमाणी तयासाठी मग कुबोले का लोटी अवज्ञाची हे बहु असो यापरी मोल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामसदान ऐशी आपुलाला चिन्ही अलंकृते तिन्ही दाने दाविली अवधानी रजतमाया तेथ मी जाणत असे विपाये तू गायसे कल्पिसील मानसे विचक्षणा जे भवबंध मोचक येकले कर्म सात्विक तरिका वेखासी सदोख येर बोलावी परिनोसंतिता विवसी भेटी नाही निधिसी का धून साहता जैसी वाती न लगे तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड ते भेदणी येथी किड का म्हणावे गा आम्ही श्रद्धा दीनानाथ जे समस्त ही क्रिया जात सांगितले का व्याप्त तिही गुणी तेथ भरवसेनी तिन्ही न सांगोची ऐसे मानी परिसत्व दावावया दोन्ही बोलिलो येरे जे दोही माझी तिजे असे ते दोन्ही सांडितांची दिसे अहोरात्र त्यागे जैसे संध्या रूप तैसे रजतम विनाशे तिजे जे उत्तम दिसे ते सत्व हे आपेसे पावासी एवं दावावया सत्व तुझ निरुपिले तमरज ते सांडोनी सत्वे काज साधी आपुले सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञदिके सकळे पावसी ते करतळे आपुले निज सूर्य दाविले साते काय एक न दिसे तेथे तेवी सत्वे केले फळाते काय नेदी हे कीर आवडता विखी रीती सत्वी आधिनिकी परिमोक्षेसी एकी मिसळणे जे ते एक आनची आहे तयाचा सावावलेला आहे तै मोक्षाचाही होय गावी सरते पै भांगार जरी पंधरे तरी राजावळीची अक्षरे लाहे तैची सरे जियापरी स्वच्छे शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी नहीं हो का भलतेसी थोरी परी गंगा जई अंगीकारी तैचे तिये सागरी प्रवेशुगा तैसे सात्विका कर्मा किरीटी येता मोक्षाची ये भेटी न पडे आडकाठी ते वेगळे आहे. हो हो. जय श्री कृष्ण. आता या अध्यायात आपण आहार, यज्ञ, तप, दान यांचे त्रिगुणांच्या आधारे विभाजन आणि त्यानुसार त्यांची लक्षणं बघत आहोत. आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींवर सुद्धा या गुणांचा प्रभाव कसा पडतो, कसा दिसून येतो, हे भगवंत एका तटस्थ भावाने अर्जुनाला सांगत आहेत. असं नाही सांगत आहेत की तू काय केलं पाहिजेस आणि काय नाही केलं पाहिजे, याचं स्वातंत्र्य पूर्णपणे अर्जुनाचं, पण एका तटस्थ भावाने अर्जुनाला ते सांगत आहेत. मग हळूहळू मग सत्वगुणातील लक्षणांचा अंगीकार करता करता मनातला सत्वगुण कसा स्थिर करता येईल याचं सुद्धा एक मागून हळूहळू मार्गदर्शन करत आहे. आणि आता आपण बघितलं की कायिक, वाचिक आणि मानसिक अशा क्रमाने तपाचे 3 प्रकार भगवंतांनी सांगितले. आधी काया, मग वाचा आणि शेवटी मन. हाच क्रम का बरं? काया त्या मानाने स्थूल, त्यानंतर थोडं तरलतेने बघायचं म्हटलं तर ती असते वाणी, आणि त्यानंतर आणखीन तरल म्हणजे मन. कायिक तप थोडंफार जमत असेल तर वाचिक तप जमेल, आणि मग वाचिक तप आणि कायिक तपाचा दोघांचा मेळ साधून करायचं ते मानसिक तप.
आता हळूहळू असं स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपल्याला भगवंत घेऊन जातात. आहार, यज्ञ, कायिक आणि वाचिक तप आणि या पायऱ्यांनी मग हळूहळू मानसिक तपाकडे असा एक पाथेय भगवंत अर्जुनाच्या प्रतिनिधित्वाने आपल्यासाठी घालून देतात. आता मानसिक तपाबद्दल सांगताना भगवंत म्हणतात, मनः प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मनः प्रसाद, मनाची प्रसन्नता, मौन, आत्मसंयम आणि भावशुद्धी साधण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न, केलेलं तप म्हणजे मानसिक तप होय. तर मनाची प्रसन्नता म्हणजे कशी? माऊली पुढे काही दृष्टांत देऊन आपल्याला उदाहरणातून समजावून सांगायचा प्रयत्न करतात. जसं तरंगाशिवाय सरोवर असेल, ढगाशिवाय आकाश असेल, सापाशिवाय चंदनाचं वन किंवा पौर्णिमेचा पूर्णरूपी चंद्र जो की कलारहित आहे. कला नसलेला असा तो पूर्णरूपी चंद्र किंवा चिंतारहित राजा, मंदार पर्वतरहित क्षीरसागर. आता ह्या सगळ्या गोष्टी का बरं? हेच का गुणधर्म सांगितलेत भगवंतांनी किंवा माऊलींनी, की तरंगाशिवाय सरोवर, ढगाशिवाय आकाश. ढगच का? आकाशाचा संदर्भ ढगाशीच का लावलाय किंवा चंदनाच्या वनाचा संदर्भ सापाशीच का लावलाय? म्हणजे माऊली इथे आपल्याला या सगळ्या वस्तूंचे विकार सांगत आहेत. ज्या विकारांमुळे या वस्तूंच्या मूळ स्वभावातली जी स्थिरता आहे ती नष्ट होऊन त्यांच्यामध्ये अस्थिरता निर्माण होते. माणसाचंही तसंच होतं नाही का? आपण ज्यांना षड्रिपू म्हणतो, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, हे सगळे मानवी जीवनाला चिकटलेले विकारच. आणि तेच वेळोवेळी आपल्या मनात अस्थिरता निर्माण करतात आणि या विकारांवर विजय मिळवून त्यांचा त्याग करून मगच निश्चळ, निर्मळ, शांत झालेले मन आत्मरूपात रममाण होते. पुढे माऊली सांगतात 231वी ओवी, बुजाली वैराग्याची बोरप, जिराली मनाची धाप काप, तेथ केवळ झाली वाफ निज बोधाची. अशा या स्वस्वरूपी समरस झालेल्या मनाची साधक अवस्थेतली वैराग्य साधण्याची आणि पुढे ते टिकवून ठेवण्याची चाललेली धडपड ती सुद्धा विरते. तर नॉर्मली साधकाचं एक गोल असतं वैराग्य अचीव करायचं, पण त्याही पलीकडे मानसिक तप साधताना हे वैराग्य अचीव करण्याची ही सुद्धा इच्छा, ही सुद्धा विरून जाते असं माऊली सांगतात. तर ही वैराग्य साधण्यासाठी आणि पुढे ते टिकवून ठेवण्यासाठी चाललेली धडपड, धापकाप या शब्दाचा प्रयोग करतात माऊली. धडपड म्हणजे आजूबाजूच्या असंख्य प्रलोभनांपासून मनाला सांभाळून ठेवावं लागतं जर विरक्त व्हायचं असेल तर. एकदा जमलेली विरक्ती प्रयत्नपूर्वक साधून ठेवावी लागते. असं नाही होत की आता मी विरक्त झालो तर आता मी कायमसाठी विरक्त राहील. ते मला प्रयत्नपूर्वक प्रत्येक वेळेला कष्ट सोसावे लागतात. याच प्रयत्नांमध्ये मग प्रलोभनांपासून स्वतःला सांभाळावं लागतं. तर अशी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तिच्या मागे धावताना जशी आपल्याला थाप लागते शरीराला, तशी या प्रयत्नांमध्ये मनाची जी ओढाताण होते, मनाची जी धापकाप होते, ती सुद्धा विरून जाते मानसिक तप करणाऱ्या साधकाची, असं माऊली सांगत आहेत. म्हणजे अर्थातच याचा अर्थ असा नव्हे की वैराग्य चाललं जातं. वैराग्याचा अंश तसाच असतो, वैराग्य तसंच इंटॅक्ट राहतं, पण ते वैराग्य शरीरामध्ये, मनामध्ये सहज आणि स्वाभाविकतेने वास करायला लागतं. कारण की आत्मबोधाचा आनंद भारावून राहिलेला असतो त्या तपस्वीच्या मनामध्ये. म्हणून हे शक्य होतं की वैराग्याची इच्छाही नसताना वैराग्य साधलं जातं. अणवनी विचारावया शास्त्र, राहाटवावे जे वक्त्र, जे वाचेचे ही सूत्र हाती न धरी. मग या इतक्या उत्कट, प्रगल्भ असा आत्मज्ञानाचा बोध झाल्यावर याच आत्मज्ञानाचा बोध कसा करावा याचं मार्गदर्शन करणाऱ्या शास्त्रांचं चिंतन करण्याचे प्रयोजन उरत नाही. म्हणजे माऊली म्हणतात की इथे जे मौन माऊलींनी सांगितलंय ते नॉर्मली आपण जे मौन आचरण्याचा प्रयत्न करतो की आज मौन व्रत पाळलंय, जे मौन पाळायचा प्रयत्न करतो ते मौन, तो निर्देश इथे नाहीये. म्हणजे ओढून ताणून जिभेवर, वाचेवरचं नियंत्रण ठेवून वरचेवर जे आपल्याला मौन पाळायचं असतं ते इथे सांगत नाहीये की म्हणजे मी शांत राहणार पण मी तुला लिहून दाखवेन की मला काय पाहिजे. ते मौन माऊलींना अपेक्षित नाहीये. इथून आतूनच चिदानंद रूपाची अनुभूती आल्यामुळे त्यातच रममाण झालेलं स्वभावतःच बोलण्याच्या इच्छेचा, आवश्यकतेचा जो लोप होण्याची जी मानसिक स्थिती आहे ते म्हणजे मौन. आणि ते मानसिक तपातनं आपोआप
साधकाच्या मनामध्ये यायला लागतं असं माऊली म्हणतात. आपल्याला माऊलींचा अभंग माहितीये. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझ ज्ञान कळो आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, फिटला संदेह अन्य तत्वी. अन्य तत्वीचा संदेह फिटला. असा हा अन्यतेचा भाव जर उरलाच नाही, मी आणि माझे मूळ स्वरूप, मी आणि माझे मन, मी आणि परब्रह्म तत्व, ही जर द्वैत भावाची शेवटी निवृत्ती झाली, माऊली म्हणतात त्यात, वृत्तीची निवृत्ती आपणा सकट अवघेची वैकुंठ चतुर्भुजे. या द्वैत भावाची जर निवृत्ती झाली तर वेगळ्या वाचिक चिंतनाचं प्रयोजन काय होतं? कारण त्याहीपेक्षा पलीकडचं काहीतरी अनुभूती तो तपस्वी घेत असतो मानसिक तप करताना. म्हणून जसा पाण्याचा मिठाला स्पर्श होताच मिठाचे मीठ पण वेगळं उरत नाही, तसं आत्मतत्वाचा बोध होताच मनाचं मन पण सुद्धा त्यातच विलीन होऊन जातं आणि मग मौनाची स्थिती आपोआपच येते, ओढून ताणून आणावी लागत नाही, अशी माऊली सांगतात. मग तेथ के उठती ते भाव, जिही इंद्रिय मार्गी धाव, घेऊनी ठाकावे गाव विषयांचे ते. मनाचा मनपणाच मावळल्यावर ज्या इच्छांमुळे हे मन इंद्रियांच्या मागे स्वैर धावते, ते भाव जागृत होतीलच कसे? कारण त्या इच्छांचाच अभाव आहे, तर त्या इच्छांमुळे जागृत होणारे भाव तरी कसे येतील? म्हणजेच आत्मनिग्रह, इंद्रिय संयम या सगळ्या गोष्टी पुन्हा सहज साध्य झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे आपैसी, रोम शुची जैसी तळहातीसी. आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे तळहातांवर केसांचा लवलेश नसल्यामुळे हात केशरहित शुद्ध असतो, त्याप्रमाणे मनाला सुद्धा आपोआपच भावशुद्धीचा लाभ होतो. ही मानसतपाची लक्षणं माऊलींनी सांगितली. आता पुढे भगवंत सांगतात, ऐसे तपजे त्रिप्रकार, त्याचे त्रिगुणात्मक होती विकार. हे सुबोध ज्ञानेश्वरी मधली ओवी 239. ऐसे तपजे त्रिप्रकार, ज्याचे त्रिगुणात्मक होती विकार, तेही सांगतो सविस्तर एकाग्रपणे ऐकावे. हे जे तप 3 प्रकारचे आहेत, तपाचे 3 प्रकार, कायिक, वाचिक आणि मानसिक, भगवंतांनी सांगितले अर्जुनाला. तेच 3 प्रकार 3 गुणांच्या प्रभावाखाली येऊन त्याचे आणखीन विभाजन होते. ते कसे ते आता ऐकायचं. आता सात्विक तपाबद्दल सांगत आहेत भगवंत. श्रद्धया परया तप्तन तपस्तत् त्रिविधं नरैः, अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. आता हेच त्रिविध प्रकारचे तप, मग ते कायिक असो, वाचिक असो वा मानसिक असो, शुद्ध भावाने श्रद्धेने फळाची अपेक्षा न धरता केले असता त्याला सात्विक तप म्हणतात. त्याच होतं. पुढे सत्कारमान पूजार्थं तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसंचलमध्रुवम्. आता राजस्तपाबद्दल सांगताना माऊली म्हणतात की मोठेपणा मिरवण्यासाठी, मानसन्मानाच्या आशेने, किंबहुना माझ्याशिवाय इतर कोणालाच मानसन्मान मिळू नये अशा भावनेने विश्वाची या स्तोत्रा आपणच व्हावया पात्र. लोकांच्या स्तुतीला आपणच पात्र व्हावे म्हणून धनाची किंवा इतर भौतिक लाभाची इच्छा मनात बाळगून केलेलं ढोंगी तप, म्हणजे जे फक्त वरवर दिखाव्यासाठी आचरलं असतं, ते म्हणजे राजसी तप. तर या राजसी तपाचे परिणाम सांगताना माऊली सांगतात, परी पहुरणी जे दुहिले, तैते गुरु न दुभीची व्याले, का उभे शेत चारिले पिकावया नुरे, तैसे फोकारिता तप, की जे जे साक्षेप, तै फळी तव सोप निशेष जाय. पहुरणी नावाच्या किड्याने दंश केलेली गाय ज्याप्रमाणे वासराला जन्म दिल्यावर सुद्धा दूध देत नाही, किंवा बहरलेल्या शेतावर गुरं चरायला नेली तर कसं सगळं पीक वाया जातं, तसंच फक्त प्रसिद्धीच्या अपेक्षेने केलेलं तप सुद्धा हळूहळू व्यर्थ जातं. आणि मग आकाशात जसे अचानकपणे अकाळी ढग दाटून येतात, जोरदार गडगडाट करतात आणि पाऊस न पडताच लगेच विरून जातात, असाच काहीसा काहीही फलप्राप्ती होत नाही हे बघून राजसी तप करणाऱ्याचा उत्साहही असाच लगेच विरून जातो. आणि म्हणूनच हे तपाचरण क्षणिक असतं. या तपाचरणाने कीर्ती सुद्धा मिळते बऱ्याचदा, पण क्षणिक कीर्ती जरी देत असली तरी सुद्धा अस्थिर आणि भावनारहित असल्यामुळे हे तप निरर्थक आणि अस्थिरच आहे, व्यर्थ आहे, असे भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि पुढे तामसिक तपाकडे
मिळतात. जय श्री आता हे सात्विक तप आणि राजसी तप कसं असतं ते आपण बघितलं. आता जेव्हा हेच तप तामसी होतं, तेव्हा जगातही ते दुष्कीर्तिकारकच असतं आणि परलोकातही गती नाही मिळणार असं हे तप असतं. आता याच्यात केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊनी धनुर्धरा नाम ठेवीजे शरीरा वैर्याचे. पंचाग्नीची दडगी खोलविजती शरीरा लागी का इंधन कीजे हे आगी अंतु लावी. आता हे तप करताना मनात मूर्खपणाचा वारा भरलेला असतो. म्हणजे खूप काही शहाणपणाचं तप नसतं हे आणि अघोरी सगळं केलेलं असतं या तपामध्ये. की पंचाग्नीच्या ज्वाळा शरीराला लावल्या जातात. मस्तकावर गुग्गुळ जाळलं जातं. पाठीत गळ टोचले जातात. रखरखीत निखाऱ्यांनी शरीराला डाग दिले जातात. किंवा उगाच उपास करायचा, श्वासच कोंडून ठेवायचा किंवा धूर गिळायचा, स्वतःला उलटं टांगून ठेवायचं, अशी जी अघोरी सगळ्या गोष्टी आहेत, या तामसी तपामध्ये केल्या जातात. दवडोनी श्वासोश्वास कीजती वायाची उपवास का घेतली धुमाचे घास अधोमुखे. स्वतःला उलटं टांगून घ्यायचा, धूर गिळायचा. हिमोदके आकंठे खडके सेविजती तटे जितया मासाचे चिमुटे तोडीती जेथ. ऐसी नाना परी हे काया घाय सुता पै धनंजया तप कीजे नाशावया पुढील ते. तर अशा प्रकारे थंडीच्या दिवसात थंड पाण्यात उभं राहायचं किंवा जिवंतपणी मांसाचे लचके तोडायचे, असे शरीराला नाना प्रकारे छळून जे तप केलं जातं, सगळं अघोरी काम असतं या तपामध्ये, तर त्याला तामसी तप म्हणतात. अंगभारे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा का आड जालिया तेरगडा करी जैसा. तेवी आपल्या आटणिया सुखे असतया प्राणिया जीवावया शिराणिया की जतिगा. म्हणजे डोंगरावरून एखादा दगड गडगडत खाली आला तर येता येता त्याचे स्वतःचेच तुकडे होतात किंवा त्याच्या आड जे येईल ते सगळ्याचा चुरडलं जातं किंवा त्याला ठोकल्या जातं. तर तसंच स्वतःला त्रास करून दुसऱ्या सुखाने असणाऱ्या प्राण्यांना जिंकण्यासाठी जे हट्टाने तप केलं जातं किंवा ज्या क्लेशात खूप क्लेश देऊन जे केलेलं असतं ते आता हे तामस तप झालं. आता या तामस तप राजस, सात्विक, राजस आणि तामस असे तिन्ही तपाचे आपण प्रकार बघितले. आता तपाचे असे सत्वादी गुणांप्रमाणे 3 भाग हे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्पष्ट करून सांगितले. आता ते म्हणतात की आता ओघानेच एक प्रसंग ओघानेच आलाय म्हणून मी तुला दानाचे पण 3 प्रकार की त्रिविध लक्षण दानांचे, की दानही गुणांप्रमाणे त्रिविध असते. तर त्यातलं पहिलं सात्विक दान हे कसं असतं ते त्याची लक्षणं भगवान अर्जुनाला समजून सांगतायत. की दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. 20वा श्लोक. तरी स्वधर्मा आतोते जे जे मिळे आपण याते ते ते दीजे बहुते सन्मान योगे. जालया सुबीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू तैसाची दानाचा हा लागू देखत असे. आता आपल्या स्वधर्माला जागून जे आपल्याला मिळेल ते सन्मानपूर्वक दान केलं जातं किंवा चांगलं बीज आपण शेतात लावलं तर उत्तम पीक येतं. तर म्हणजे हे तसा हा दानाचा योग जुळून येतो. आता मूल्यवान रत्न जर हाती आलं तर सोनं मिळत नाही किंवा दोन्ही असेल एखाद्याकडे तर सुंदर शरीर नसतं. सण आहे, मित्र आहे, संपत्ती आहे, असं सगळं एकत्र आलं तर त्या माणसाचं भाग्य उदयाला आलं असं समजतो आपण. तैसे निज फावया दान जै सत्वासीय संवाहन तै देश काळ भाजन द्रव्यही मिळे. सत्वगुणाचा योग जेव्हा दानाशी होतो तेव्हा देश योग्य, काळ योग्य, दान स्वीकारणाराही सत्पात्र, तर तसंच दानासाठी योग्य द्रव्य पण मिळतं. तर जे सत्वादी गुणांप्रमाणे दानाचे 3 लक्षण आहेत त्यातलं हे जे सात्विक दान आहे
तर आता त्याच्यात त्यांनी म्हटले, तरी आधी तव प्रयत्नेसी हो आवे कुरुक्षेत्र का काशी, नातरी तुके जोईसी तो देश हिव. काशीसारखं किंवा कुरुक्षेत्रासाठी दानास योग्य क्षेत्र असावे किंवा त्याच्या योग्यतेचे दुसरे स्थान असावे. जसं की सध्या आता अयोध्येचं चालू आहे, की जे पवित्र ठिकाणे हे आपल्याला दानासाठी योग्य असेल असं स्थान असावं दानासाठी. ते तर रविचंद्र राहू मेळू, होता पाहे पुण्य काळू, का तया सारिखा निर्मळू, आणूही झाला. रवी, चंद्र, राहू याचा मेळ असावा चांगला, चांगली पर्वणी असावी, पुण्यकाळ असावा, शुभ प्रसंग असावा आणि त्या ठिकाणी जणू काही शुचित्वाचीच मूर्ती असावी. म्हणजे सगळ्याच गोष्टी शुद्ध, शुचिता म्हणजे पावित्र्य. तर असं सगळं जिथे चांगलं आहे, तर जणू काही शुचित्वाची मूर्तीच असावी, असा दान घेणारा योग्य मनुष्य मिळावा. तर अशी दान घेणारा पण चांगलं जागा मिळायला पाहिजे. जो सदाचरणाचे जणू मूळ पीठ आहे, वेद जेथे वस्ती करतात, असा शुद्धाचरणी ब्राह्मण मिळावा आणि मग त्याच्या हाती आपल्या प्रसन्न चित्ताने द्रव्यदान द्यावं आणि तेही निष्कपट भावनेने, की त्याच्या मागे काही आपल्या दान देताना कुठली भावना नको मनात, की जे आपण दिलंय, की ते त्याचंच आहे असं समजून जे दिलं आहे, तर ते देऊन आपण ऋणमुक्त होत आहोत. विडा देणारा सेवक राजाच्या मालकीचाच विडा करून देतो. आता राजाच्याच मालकीचं सगळं असतं, पण तो त्याला देतो करून. त्यामुळे आपण जे दान करतो हे त्या व्यक्तीचंच आहे आणि तेच आपण त्याला देतो, अशी भावना मनात असावी आणि आपल्या जवळ कुठलाही स्वार्थ हेतू न ठेवता आणि हा मनात उत्पन्न होऊन येता आपण दान द्यावं. आणि दान जया द्यावे तया ते ऐसिया पाहावे, जया घेतले नुमचवे कायसे नाही. आता दान देताना असं बघायचं, की ज्या माणसाला आपण देऊ त्यांनी आपल्याला त्याची परतफेड नाही केली पाहिजे. आता आपण रस्त्यात कोणाला आपल्याला कोणी दिसतो याचक एखादा किंवा काही गोरगरीब दिसतात. आपण त्यांना जे दान देतो, आपण त्यांच्याकडून परत अपेक्षा नाही करत. तर हे जे असं दान आहे, तर असं दान द्यावं, की ज्याची परतफेड आपल्याकडे नाही आली पाहिजे परत. आकाशाला हाक मारली तर ते प्रतिसाद देत नाही किंवा आरसा उलटीकडून प्रतिबिंब आपल्याला दाखवत नाही. पाण्यात चेंडू टाकला तर तो परत येत नाही. तर किंवा पोळ जर चरायला सोडला, तर त्याला काही त्याचे उपकार वाटत नाही म्हणजे. किंवा कृतघ्न माणसावर किती प्रेम केलं तरी तो कृतघ्नच राहतो. त्याप्रमाणे जे आपण दान देतो, ते ज्याला देतो तो परत करू शकणार नाही अशा ठिकाणीच दान द्यावं आणि ते आपण दिलंय म्हणून आपण त्याची आठवणही काढू नये. तर भगवान अर्जुनाला म्हणतात, "हे अर्जुना, अशा प्रकारे जे दान दिलं जातं, तेच सर्वात श्रेष्ठ आणि सात्विक दान आहे आणि योग्य देश, योग्य काल, योग्य दानाचं द्रव्य, न्यायोपार्जित आणि दान देणारा पण सत्पात्र असं सगळं जे चांगल्या गोष्टी योग्य असेल अशा ठिकाणी जे दिलेलं दान असतं, ते सात्विक दान होय. यत्तु प्रत्युपकारार्थ फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसं स्मृतम्. आता राजस दानाचं वर्णन केलेलं आहे. परी मनी धरुनी दुभते, चारिवे जेवी गायते, का पेव करुनी आईते पेरूक जाईजे. आता गाय दूध देईल म्हणून तिला जो चारा घालतो किंवा धान्य पेरण्यापूर्वी पुढं पीक साठवायसाठी आपल्याला पेव लागेल, त्याची आपण व्यवस्था करावी किंवा आहेराकडे लक्ष ठेवून आपण सोयऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना बोलवावं किंवा जिथून आपल्याला काही परत मिळणारे अशा ठिकाणी आपण जर काही दान दिलं, तर हे झालं राजस दान. आधी व्याज हातात घ्यायचं, मग दुसऱ्याचं काम करायचं किंवा आधी पैसे घ्यायचे, मग औषध द्यायचं. असं जे दान आहे, ते दान म्हणजे आपल्याला त्या पुढचं ज्याला आपण दान दिलंय त्यांनी आपल्याला काहीतरी उपयोगी पडलं पाहिजे, असं हे दान आहे. तर हे दान म्हणजे राजस दानात मोडतं. अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता, मिळे जी पंडुसुता द्विजोत्तम. आता वाटेने जाताना गरीब ब्राह्मण भेटला आपल्याला आणि तो आपलं दान परत फेडू शकणार नाही. तर एका पैशाचं दान आपण त्याच्या हातावर ठेवायचं आणि आपल्या कुळाचं प्रायश्चित्त त्यांनी झालं, असं संकल्प करायचा. तसंच अनेक प्रकारची पारलौकिक फळे मिळतील म्हणून दान द्यायचं किंवा
इतकं थोडं द्यायचं, की ते माणसाच्या एक वेळच्या भुकेला पण म्हणजे नुसतं नावापुरतं दान करायचं, की मी केलं बुवा दान एवढंच. पण त्या दानाने पुढच्या माणसाला पण काही त्याचं पोट सुद्धा भरणार नाही एवढं जर थोडंसं भुकेल्या माणसाला दिलं, तर त्या दानाला काही अर्थ नाही. इतकं थोडं, की त्या माणसाच्या एक वेळच्या भुकेलाही ते पुरत नाही. ते दान घेऊन ब्राह्मण गेला, की "अरे रे! केवढी हानी झाली माझी म्हणून मला झुरणं, जणू काही चोरांनी सर्वस्व लुटलं." एवढुसं देऊन तुमचं काय सर्वस्व लुटल्यासारखं नाहीये ॲक्चुअली ते. तर भगवान अर्जुनाला म्हणतात, "हे अर्जुना, जे अशा वृत्तीने दान दिलं जातं, ते दान कुठेही जगात तुम्ही दिलं, की ज्याची परतफेड होणार आहे, अशा पद्धतीने जे दान दिलं किंवा जे अपूर्ण आहे, की त्या नुसतं नावापुरतं दान दिलंय, की तुमचं समाधान की तुम्ही दान दिलंय. तर असं जे दान आहे, हे राजस दान झालं. मग म्लेच्छाचे वसवटे दांगाणे हन कैकटे का शिबिरे चोहटे नगरीचे ते. तेही ठाई मिळणी समयो सांज वेळू का रजनी तेव्हा उदाहरण होणे धनी चोरी येच्या. आता तामस दान. तामस दान म्हणजे एखाद्या अपवित्र जागी दान देणं. अरण्यात किंवा धर्म कार्यात अपवित्र ठरलेल्या जागी किंवा चव्हाट्यावर जिथे लोक ये-जा करत असतात किंवा किर्र संध्याकाळी दान द्यायचं आणि तेही दान कुठलं, की चोरीने आपल्याला मिळालेलीच गोष्ट जर दान द्यायची. असं जे दान आहे, तर त्याच्यात किंवा आपण नट, भाट, वेश्या किंवा जुगारी यांना दान देणं किंवा ज्याच्यात नृत्य करणारी स्त्री असेल, तिच्याकडे डोळे लावून बघत बसतात, अशा ठिकाणी जे दान दिलं असेल, तर हे दान याला तामस दान म्हटलं जातं. त्यात फुलांचा वास, धुपाचा भपकाऱ्याची जोड मिळाली, की दानाची भूल करणारे जणू काही भ्रमाचे वेताळच अवतारावे तसे असतात. तर त्यांनी म्हटलंय माऊलींनी, "तयाही वरी अळूमाळू, जई घे फुलागंधाचा गुगुळू, तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे जैसा. तेथ विभांडुनिया जग, आणिले पदार्थ अनेक, तेणे घालू लागे मातंग गवादिसी." म्हणजे या जगाला नागवून, चोरून आणलेले पदार्थ, असे अनेक पदार्थ त्याची जेवणावळ घालणं, हे सगळं जे आहे म्हणजे तुमचं स्वतःचं काही नाही, वाईट मार्गाने सगळं आलेलं आणि वाईट ठिकाणी पण द्यायचं किंवा अ, वाईट मार्गाने मिळालेलं दान द्यायचं. तर हे जे दान आहे, हे अपवित्र अ, पद्धतीत म्हणजे तामस दान याला अ, माऊलींनी ह्याला तामस दानाची सगळी ही उदाहरणं दिलेली आहेत, की अशा प्रकारचं जे दान आहे, याला तामस दान म्हणतात. आपण बघितलं की यजन, पूजन आणि भोजन यांच्याप्रमाणे सर्व लोक जीवनात काही ना काही व्यवसाय, शेती, उद्योग करत असतात. तसंच शास्त्रात सांगितलेली शुभकर्म करत असताना त्यावरून त्यांच्या निष्ठेची ओळख कशी होते ते भगवंतांनी आपल्याला सांगितलं. माणसाच्या निष्ठेनुसार यज्ञाचे 3 प्रकार भगवान सांगतात आणि आणि सात्विक यज्ञ कोणता हे सुद्धा त्यांनी आपल्याला व्यवस्थित सांगितलं आहे. की यष्टव्यम इति म्हणजे आपल्याला हा जो मनुष्य देह मिळाला आहे, मनुष्य जन्म मिळाला आहे, त्यानुसार आपण ज्या वर्णाश्रमात आहोत, त्यानुसार आपलं कर्तव्य करणं हा एक यज्ञच आहे. मी आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आहे, मी विद्यार्थी आहे, की गृहस्थ आहे, की वृद्ध आहे, मी कोणती भूमिका करतोय, मी कोणता व्यवसाय करतोय, शेती, व्यापार, मेडिकल म्हणजे डॉक्टर, नोकरी जे काही असेल, त्याची शास्त्रसंगत, समाजमान्य अशी कर्तव्य असतात. त्याचं पालन मी करतोय का? ते पालन जर का मी करत असेन, तर ते करेक्ट असं यज्ञ कर्म आहे. यज्ञ म्हणजे हवन, समिधा, आहुती, मंत्र एवढाच यज्ञाचा अर्थ नाही. पण स्वधर्माचरण, कर्तव्य पालन हाही एक यज्ञच आहे. म्हणजे आपण आयुष्यात गीतेने हे सांगितले, की तुम्ही यज्ञ करत राहा आणि स्वधर्माचरण म्हणजे तुमचा जो धर्म आखून दिलेला आहे तुमच्या व्यवसायाने, त्याचं कर्तव्य पालन हाही एक यज्ञच आहे. परोपकार, सेवा हाही एक यज्ञ आहे. आणि हा सारा यज्ञ मी केवळ माझं कर्तव्य आहे म्हणून करतो असा भाव ठेवणं म्हणजेच यष्टव्यम एवम इति असं आहे. तसंच ही कर्म फलाशा सोडून केली पाहिजे. तर आपल्याला काय असतं, की आपल्याला थोडी म्हणजे फळाची आशा असते, की मी कर्म करतोय, तर त्याचं फळ मला काय मिळेल? तर फलाशा सोडून केलेली कर्म ही खरी कर्म असतात. आणि त्या यज्ञातून मला काय मिळेल? या लोकी माझं नाव होईल का? प्रसिद्धी मिळेल का? मान-सन्मान मिळेल का? धनलाभ होईल का? किंवा परलोकी मला सुख लाभेल, अशी इच्छा जर का असेल, ते कर्म सकाम होतं. तो सात्विक यज्ञ नाही. फलाची आशा सोडावी असं भगवान सांगतात.
पण सामान्य माणसांसाठी निष्काम करणं फार कठीण असतं. आणि जर का एखाद्या कर्मातून काही लाभही नाही तर ते कर्म करायचं कशाला, असं एक ॲव्हरेज पब्लिकला प्रश्न पडेल की की जर का त्याचा काही लाभच नाही तर कर्म करायचं कसं. तर भगवान त्याचं उत्तर सांगतात की मनःसमाधानाय, म्हणजे मनाचं असं समाधान केलं पाहिजे, मनाला असं समजून सांगितलं पाहिजे की मनुष्य जन्माला म्हणून आपण आलो, म्हणून त्या नात्याने जे माझं कर्तव्य आहे ते सत्कर्म मला करायचं आहे. बरेचदा आपल्या परिस्थितीने किंवा नशिबाने आपल्या वाटेला आलेली कर्तव्य कर्म शरीराने आपण करत असतो, पण मनातून त्रास होतो, चिडचिड होते आपली. कधी कधी तर नको हे सारं दूर कुठेतरी निघून जावं अशी उद्विग्नता येते. पण त्या ठिकाणी गीता आपल्या मदतीला येते आणि ती धीर देते. आमच्या वर्धेचे कर्मयोगी म्हणजे विनोबा भावे, त्यांनी गीतेचं ट्रान्सलेशन मराठी केलं, भाषांतर, आणि त्यांनी म्हटलं की गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलूनी कडेवरी. असं जरी विनोबांनी म्हटलं असेल तरी पण गीता मात्र दरवेळी पडता रडता घेई उचलूनी कडेवरी असं नाही आपल्याला सांगत. तुझं कर्तव्य आहे, तुला केलंच पाहिजे असं गीता ठणकावून आपल्याला सांगते. आणि तेही व्यवस्थितपणे कर्तव्य केलं पाहिजे ही दृष्टी देते. जीवनात सत्कर्म करायचं आहे हे सतत गीता आपल्याला जाण ह्याची देते. समर्थ म्हणतात की सत्कर्म योगे वय घालवावे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, तसा सत्कर्मयोग हा सुंदर शब्द समर्थांनी दिला आहे. तर हा निष्काम भावानी किंवा प्रसन्नतेने केलेला यज्ञ म्हणजे कर्तव्य कर्म हा शास्त्रशुद्ध दृष्टीने सुद्धा योग्य असलं पाहिजे. स्वधर्माचरण, कर्तव्य पालन हा सात्विक यज्ञ खरा, पण तो आचरताना शास्त्रविधींचं, नियमांचं पालन असं झालं पाहिजे. गृहिणीला केवळ चवदार भोजन बनवायचं नाहीये, तर तिला आहारशास्त्र, जीवनसत्व, ऋतुचर्या इत्यादींचं ज्ञान असलं पाहिजे. तसंच तिचा हा यज्ञ प्रसन्न मनाने आणि निष्काम भावाने व्हायला. आपण प्रत्येक जण जीवनात आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य करीतच असतो. चांगल्या प्रकारे आणि मनापासून आपल्यावर आलेल्या जबाबदाऱ्या पार पाडतच असतो. आणि आपण सगळेजण सत्प्रवृत्तच आहोत. काही ना काही परोपकार सेवा आपण प्रत्येक जण करतोच. गीता या साऱ्यांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देते. आपला कर्तव्य कर्मरूपी यज्ञ, त्याची निष्ठा, आपण निष्कामता, शास्त्रशुद्धता आणि प्रसन्नता या 3 कसोट्या त्या श्लोकात सांगितल्या होत्या भगवंतांनी. त्यावर तपासून, तावून, सुलाखून, घासून सर्वांना करता येईल असा हा सरळ उपाय आहे. गीतेचा संग आपल्याला बोट धरून हळुवारपणे जीवनाच्या उत्कर्षाकडे नेतो, विषादाकडून प्रसन्नतेकडे नेतो, दुःखाकडून आनंदाकडे नेतो. राजस्वभावात काय होतं? राजस्वभावात अहम हा सर्व चिंतनाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे असे लोक जे यज्ञ करतात किंवा जी काही कर्तव्य कर्म करतात ती आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी ती मंडळी करत असतात. की आपण आपल्या देशात अनेक मिशनरीज आदिवासी भागात दवाखाने चालवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल गडचिरोली असो किंवा नंदुरबार असो, तिथे बरोबर ते मिशनरीज हेरतात आणि तिथे दवाखाने चालवतात. खरं म्हणजे बेसिकली त्याचा फाउंडेशन धर्मप्रसारात आहे. हा जो आहे हा एक राजस्वभाव आहे. की आपल्या देशात अनेक मिशनरीज आदिवासी भागात दवाखाने चालवतात. अनेक संस्था सेवेच्या बुरख्याआड धर्मप्रसार आणि धर्मपरिवर्तनाचं कार्य करतात. त्या ठिकाणी दीनदुबळ्यांची सेवा वरकरणी दिसत असली तरी हे सारं ढोंग असतं, हे सारं पाखंड असतं. राजसी लोक असे यज्ञ करतात. ते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी कर्तव्य, निष्कामता, ब्रह्मज्ञान इत्यादी गोष्टी त्यांच्यात गावी नसतात. सात्विक लोकांकडे प्रमाणे हेही लोक यज्ञ करतात, परंतु मुळात राजसी लोकांचा हेतू भिन्न असतो. प्रत्येक गोष्टीत ते स्वार्थ पाहतात. असं एखादा सण समारंभ आठवा तुम्ही की मोठ्या अधिकाऱ्याला घरी जेवायला बोलवतात आणि म्हणजे त्यांना आपल्याला त्यांच्या कामाचा उपयोग होईल आणि सणही साजरा होईल असे त्यांचे सगळे ढोंगी हेतू असतात. बरेच ठिकाणी आपण वृक्षारोपणाचे कार्यक्रम बघतो. त्यात खरं म्हणजे वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षण असं काही उदात्त हेतू नसतो, तर तो केवळ एक समारंभ असतो. आणि त्यात फोटो, वृत्तपत्रात, टीव्हीवर प्रसिद्धी अशी महत्वाची सगळी त्यांना वाटत असते. वृक्ष लागतच नाहीत, मेंटेन तर होतच नाहीत, टिकत नाहीत, पण वृक्ष लागवडीचा कार्यक्रम तर दिसतो. तर कधी कधी सुधारणेच्या किंवा आधुनिकतेच्या विकासाच्या नावाखाली सृष्टीची हानी केली जाते आणि वरवर त्यागाची वाटणारी कामं केली जातात, पण त्यातून भोगाचीच इच्छा केलेली असते. त्याच्यानंतर तामस यज्ञ मात्र तर विधी शून्यच असतो. कोणत्याही यज्ञात काही यज्ञ पद्धती असते, त्या यज्ञांचे वेगवेगळे विधी असतात. यज्ञकुंड कसं असावं, यज्ञाला लागणाऱ्या स्त्रुप,
इत्यादी वस्तू जमवाव्या लागतात. आसन कसं असावं, यज्ञकर्त्यांनी कोणत्या दिशेला तोंड करून बसावं, असा सगळा विचार असतो. नियम असतात. प्रत्येक देवतेच्या यज्ञाला वेगवेगळी सामग्री लागत असते. विविध रंगाची वस्त्र, विविध रंगाची फुलं आवश्यक असतात. जसं गणपतीला लाल फुल आवडतं जास्वंदीचं, असं प्रत्येक एक शास्त्रच आहे त्याच्या मागे. तामस यज्ञात या कोणत्याच यज्ञाचं पालन केलं नसतं. गीता सांगते की स्वधर्म तोची बापा, नित्य यज्ञ जाणपा. हा स्वधर्मरूपी यज्ञ आपली कर्तव्य तामस लोक अजिबात नीट पाडत नाहीत. तामस यज्ञ हा अधिक्षणम असतो, म्हणजे त्यात दान केलं जात नाही. कारण तामस व्यक्तीला असं वाटतं की आपण तर एवढा खर्च केला, तर आता दक्षिणा देण्याची काय आवश्यकता. जर त्यांना दक्षिणा दिली तर ते आळशी, प्रमादी, पुरुषार्थहीन होतील. त्यामुळे जगात बेकारी पसरेल. असे लोक पृथ्वीला भार होतील, म्हणून द्रव्यदान करण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. आता याच्यानंतर भगवंतांनी किती चांगलं सांगितलंय पहा सगळ्या ठिकाणी, की जसं हिने सांगितलं आता की काया वाचा मन असं हे सांगितलंय आणि शारीरिक तप सांगितलंय. तर आता याच्या पुढच्या श्लोकामध्ये शारीरिक, वाचिक आणि मानसिक तपाचं वर्णन भगवान करतात. भगवान सांगतात की देव, द्विज म्हणजे ब्राह्मण, गुरु आणि जीवनमुक्त महापुरुष यांचं पूजन करणं हे शारीरिक तप आहे. या ठिकाणी देव शब्द मुख्यतः विष्णू, शंकर, गणेश, शक्ती आणि सूर्य या 5 ईश्वर कोटी देवतांसाठी आला आहे. या पाचांपैकी जे आपले इष्टदेव आहेत, ज्याच्यावर आपली अधिक श्रद्धा आहे, त्याचे निष्काम भावनेने पूजन केलं पाहिजे. तसंच वारा, आदित्य, 8 वसू, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमारी, 33 शास्त्रोक्त देवता सुद्धा देव आहेत. तसंच विवाह, बारसं, मुंज इत्यादी प्रसंगी ज्या देवतांचं पूजन केलं जातं, त्या सर्व देवतांनाही देव म्हटलं आहे. अशा रीतीने शास्त्रात ज्या तिथी, वार, नक्षत्र, दिवस इत्यादी मुहूर्तांवर ज्या ज्या देवतांचं पूजन करायला सांगितलं आहे, त्या त्या तिथीला, त्या त्या देवतेच्या पूजनाला एक शास्त्राचा आधार आहे. खरं म्हणजे आपण जे यज्ञ करतो ते प्राज्ञ म्हणजे प्रज्ञावान, जीवनमुक्त महापुरुष जो वर्णाश्रमाने उच्च नाही किंवा वयाने, विद्येनेही उच्च नसेल, अशा तत्वज्ञ महापुरुषाला इथे प्राज्ञ म्हटले. प्राज्ञ म्हणजे जीवनमुक्त. दुसरं म्हणजे आर्जवम, म्हणजे ज्याच्या शरीराची ऐट नाही किंवा शरीराची अकड नाही, ज्यांनी त्यांचा त्याग करून उठणं, बसणं इत्यादी शारीरिक क्रिया सरळपणे ज्यांनी केलं आहे, त्याला आर्जव म्हणतात. फार चांगले शब्द वापरले आहेत की प्राज्ञ किंवा आर्जवम किंवा ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्याचा अर्थ म्हणजे नुसतं मैथुनावर आपण जाऊ नये. ब्रह्मचर्याचा फार डीप सीटेड मिनिंग आहे. ब्रह्मचर्य, अहिंसा, सत्य, अस्तेय या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. अहिंसा म्हणजे सर्व प्रकारच्या हिंसेचा अभाव एवढंच नाही, पण अहिंसा म्हणजे हिंसा, स्वार्थ, क्रोध, लोभ, मोह, जसं षड्रिपूंचं सांगितलंय. त्याच्यामुळे सुद्धा षड्रिपू असल्यामुळे सुद्धा हिंसा होते. या सगळ्या षड्रिपूंचा त्याग करणं म्हणजे सुद्धा अहिंसा. तप म्हणजे केवळ शरीराला तापवणं किंवा कष्ट देणं नाही, तर शास्त्र, कुलपरंपरा, लोकपरंपरा यांच्या मर्यादेनुसार संयमाने वर्णन करणं हे सुद्धा तपच आहे. तसंच देश, काळ, परिस्थिती किती प्रतिकूल असली तरी साधन सिद्धीसाठी, लक्ष्यासाठी, ध्येयासाठी प्रसन्नतापूर्वक सहन करणं हे सुद्धा तपच आहे, हे असं भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे दानाबद्दल सांगताना ते म्हणतात की आणि हे जे तप आहेत म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक याचे सुद्धा म्हणजे देर आर थ्री फर्दर टाइप्स ऑफ ईच, म्हणजे त्याच्यात सात्विक, राजसी आणि तामसी अशा 3 आहेत. म्हणजे कायिकच्या 3, वाचिकच्या 3 आणि तामसिकच्या 3 असे एकंदर कॉम्बिनेशन्स, परमिटेशन्स करून देर आर 9 पॉसिबिलिटीज याच्यामध्ये. तर सात्विक तप आणि तप म्हणजे तापणं, जाणीवपूर्वक एखादा गुण प्रदीर्घ काळ आचरून स्वभाव बनवून टाकणं हे तप हो. आणि तपाचा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम किंवा कोर्स म्हणूया, म्हणजे ते व्रत आहे. आपल्याकडे चातुर्मास करतो, ते चातुर्मासात व्रत केली जातात, नक्त ठेवलं जातं, एरवीही आचरली जातात. कारण असं म्हणतात की साधारणपणे 90 दिवसात शरीरातल्या साऱ्या पेशी बदलतात. आता मी तर डॉक्टरच आहे, हे जरी पार्टली खरं असलं तरी पार्टली प्रत्येक टिश्यूजना आपण हे वापरू शकत नाही. पण असं म्हटलंय की जसं म्हटलंय की सवय 21 दिवसात सवय लागते, तसं साधारणपणे 90 दिवसात शरीरातल्या साऱ्या पेशी बदलतात. म्हणून 90 दिवसाहून थोडा अधिक काळ एखादा गुण आग्रहपूर्वक आचरून तो शरीरात मुरवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे व्रताचरण करणं, आणि म्हणून चातुर्मास. तपाचरण, तप म्हणजे 12 वर्षाचं असतं. 12 वर्षे एखादा गुण आचरला
तर तो स्वभावच बनतो. म्हणजे आपल्याला त्याचं इंटरनलायझेशन होतं आणि इट स्टार्ट्स रनिंग इन अवर वेन्स आणि त्याची आपल्याला हळूहळू सवयच होते. तर जर का शारीरिक, वाचिक आणि मानसिक अशा तीनही प्रकारच्या यज्ञांमध्ये निष्काम भाव असेल, अत्यंत श्रद्धेने ते तप आचरलं गेलं असेल, तर ते सात्विक म्हणावलं जातं. जसं उदाहरणार्थ देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम हे शरीर तप आहे, किंवा कोणी अत्यंत प्रिय भाषण सदैव करत असेल असं वाचिक तप असेल, तर ते ते तप खूप इम्पॉर्टंट असं आहे. अ, याच्यामध्ये दानाबद्दल सांगितलंय पुढे, सगळ्यांनीच ते त्याच्याबद्दल सांगितलंच आहे की दातव्यम म्हणजे मला दान दिलंच पाहिजे. या आता काय आहे की आपण आता आम्ही सगळेजण, आता ही मुलगी तर लहान आहे, पण आम्ही सगळे जवळपास 60च्या आसपास आलोय, म्हणजे वी हॅव ऑल क्रॉस 60 नाव. तर आता काय आहे की आता तुम्ही समाजाकडून किती घ्याल, म्हणजे एक मेडिकल डॉक्टर निर्माण करण्यासाठी समाजाला किती पैसे पडतात. तर एका वयानंतर तुमचे हात असे द्यावे, जसं विंदा करंदीकरांची कविता आहे की घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर तुमचं दातृत्व तुम्ही या वयात, म्हणजे युअर हँड शुड बी ओपन टू गिव्ह टू द वर्ल्ड. म्हणजे तुम्ही आता जगाला काहीतरी दिलं पाहिजे. दातव्य म्हणजे मला दान दिलंच पाहिजे, दान देणं हे माझं कर्तव्यच आहे, या भावनेने दान देणं. देवाने आपल्याला कितीतरी वस्तू दिले, देवाने आपल्याला किती उच्च प्रकारचं चांगलं आयुष्य दिलं, पण आता तुम्हाला समाजाचा आणि सामाजिक बांधिलकी, म्हणजे यू नीड टू हॅव सोशल ऑब्लिगेशन्स. तर माझ्याजवळ जे जे काही आहे ते माझं मी मानत असतो, वास्तविक माझं काहीच नाही. खरं म्हणजे आपण ज्याला माझं माझं म्हणतो ते माझं नाहीच आहे. कि क्या लेकर तू आया इस जग में, क्या लेकर तू जाएगा, मुठ्ठी बांधकर आया था जग में, हात पसारे जाएगा, असं आहे खरं म्हणजे. म्हणून दान करणं ही माझी जबाबदारी आहे. मी दान करून कोणावर उपकार करत नाही, तर ते माझं कर्तव्यच आहे. या भावनेने आपण दान करायला पाहिजे. हा दातव्यम पदाचा एवढाच भाव आहे की मी दान केलं तर मला इथं आणि परलोकात कोणतं फळ मिळेल याची अपेक्षा न करता तुम्ही दान केलं पाहिजे. तर असं आहे ना की, आणि जसं कल्पनाने सांगितलं की दान दान देण्यासाठी म्हणजे तुम्ही त्याच्यात अनोनिमस राहिलं पाहिजे. यू शुड बी अनोनिमस वाईल यू डोनेट समथिंग. म्हणजे त्यातनं काहीतरी आपल्याला फायदा होईल आणि त्याच्यानुसार आपण दान दिलं पाहिजे असं काही नाहीये. खरं म्हणजे पहा, आपल्याला असं वाटत असतं की मी अमुक धार्मिक कार्यात दानधर्म केला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला आर्थिक मदत केली, पण ह्या श्लोकाचा अर्थ जाणल्यावर ते दान आपण दान अनुपकारीने होतं का याचा विचार करू पाहिजे. म्हणजे आपण त्याचा विचार करायला पाहिजे की आपण हे दान म्हणून कोणावर उपकार करतोय का नाही. हे दान स्वेच्छेने झालं पाहिजे. ते म्हणजे इट शुड कम थ्रू इंट्रिन्सिक मोटिवेशन, म्हणजे इट शुड कम फ्रॉम विदिन, असं आहे. देशे कालेच पात्रेच, दान करताना देश, काल आणि पात्रता यांचा विचार महत्वाचा आहे. देशे म्हणजे ज्या देशात जी वस्तू नाही, ज्या वस्तूची आवश्यकता आहे त्या देशात ती वस्तू देणं, जिथे ज्याला गरज आहे ती वस्तू दान करणं, म्हणजे आंधळ्याला नेत्रदान असो, रुग्णाला रक्तदान असो, अज्ञानाला ज्ञानदान असो, भूमिहीनाला भूमिदान असो, गावासाठी श्रमदान असो, भुकेलेला अन्नदान असो, अशी अनेक दान पात्र पाहून देता येतात. स्तोत्र मंत्र विद्या शिकवताना सुपात्र शिष्याचा विचार करणं आवश्यक असतं, अन्यथा त्याचा दोष गुरुला लागतो. हे अतिशय चांगलं सगळं समजावून सांगितलं आहे. आमच्या पवनारचे विनोबा आहेत, ते अत्यंत, म्हणजे त्यांचं तत्वज्ञान फार, तुम्ही एकदा वर्ध्याला जर का आलात तर आपण त्यांच्या आश्रमात जाऊ. अतिशय सुंदर वचनं, अतिशय सुंदर प्रवचनं त्यांनी केली आहेत. विनोबांची गीता प्रवचन ह्या पुस्तकात एक हृदय आठवण विनोबांनी सांगितली आहे की त्यांनी लहानपणी आपल्या आईला एकदा असं म्हटलं की हा दारी आलेला भिकारी तर चांगला धट्टा कटताय आई, त्याला भीक कशाला घालतेस, तो आळशी होईल, तो व्यसनी होईल. त्यावर त्यांच्या आईने म्हटलं की अरे, तो भिकारी आला तो परमेश्वरच होता. तो पात्र आहे की अपात्र हे ठरवण्याचा तुझा माझा काय अधिकार, तू कोण ठरवणारा, मी कोण ठरवणारी. जो आला आहे आपल्या दारी तो परमेश्वरच आहे आणि तो माझ्यासाठी भगवानच आहे. यावर विनोबा दिग्मूढ होतात आणि त्यांना त्याचं उत्तर तर माऊलींनी या निरूपणाला आणखी खूप चांगली जोड दिली आहे आणि ती फार सुंदर आहे. माऊली म्हणतात की भगवान अर्जुनाला सांगतात की अरे, सात्विक कर्म संसार पाशापासून सोडवणार आहेत, पण तरी या 3 गुणांचं वर्णन आम्ही केलं. खरं तर हे 3 गुण सांगण्याचा माझा इरादा नव्हता, पण सत्वगुणाचं स्वरूप तुला समजावं म्हणून हा खटाटोप आम्ही केला. परी सत्व दावावया दोन्ही बोलिलो ये रे. सत्वगुणाचं महत्व सांगताना माऊली
अत्यंत सुंदर दृष्टांत देतात आणि म्हणतात, एवम दावावया सत्व तुझं निरूपिले तमरज, ते सांडूनी सत्वे काज साधी आपुले. सत्वची येणे चोखाळे, करी यज्ञादिके सकळे, पावसी ते करतळे आपुले निज. अर्जुना, तू रजतमाचा त्याग करून सत्वगुणाच्या योगाने आपलं काम साधून घे. या शुद्ध सत्वगुणानेच यज्ञाधिक सर्व क्रिया कर, म्हणजे त्या योगाने तुला आपलं स्वरूप तळहातावर घेतलेल्या पदार्थासारखं प्राप्त होईल. माऊली आणखीन म्हणतात की, तेथ मी जाणत असे विपाये तुगा ऐसे, कल्पिसील मानसे विचक्षणा, जे भवबंध मोचक येकले कर्म सात्विक, तरिका वेखासी सदोख येर बोलावी, परी नोसंतिता विवसी भेटी नाही निलिसी, का धून साहता जैसी वाती न लागे. म्हणजे हे बुद्धिमान अर्जुना, मी जाणतोय की कदाचित राजस तामस संबंधी अशी कल्पना तू करीतही असशील, पण भवबंधातून मुक्त करणारं एकटं सात्विक कर्मच जर आहे, तर मग विरुद्ध आणि सदोष असलेली इतर दोन राजस आणि तामस कर्म तुला का आम्ही सांगतोय? पण ज्याप्रमाणे स्त्री पिशाच्याला किंवा हडळीला हाकलून न देता भूमिगत द्रव्य मिळत नाही किंवा धूर न होता जसा दिवा लागत नाही, तसंच राजस आणि तामस कर्मांचं लक्षण सांगून ती टाकून दिल्याशिवाय सात्विक कर्माचं महत्व करणार नाही. म्हणजे इथे किती चांगली फिलॉसॉफी सांगितली की जर का जनरल पब्लिकला सात्विक काय जर का कळत नसेल, तर त्यांना राजसी सांगायला पाहिजे, त्यांना तामसी सांगायला पाहिजे आणि त्यांच्या बॅड प्रॉपर्टी सांगायला पाहिजेत आणि त्यांची कुलक्षणं सांगायला पाहिजे. तेव्हा त्याला पटेल की सत्व किती इम्पॉर्टंट आहे आणि सात्विक गोष्टी किती इम्पॉर्टंट आहेत ते. त्याच्यानंतर माऊली म्हणतात की, तेथ भरवसेनी तिनी न सांगोची ऐसे मानी, परी सत्व दावावया दोन्ही बोलिलो येरे, जे दोही माझी तिजे असे, ते दोन्ही सांडितांची दिसे, अहोरात्र त्यागे जैसे संध्या रूप, जैसे रजतम विनाशे तिजे जे उत्तम दिसे, ते सत्व हे आपिसे फावायसी. कारण राजस आणि तामस या दोन कर्मांमध्ये तिसरं जे सात्विक कर्म आहे, ते या दोन कर्मांचा त्याग करता स्पष्ट दिसतं. जसं दिवस आणि रात्र यांच्या बॉर्डर लाईन वरती जसं संध्याछाया आपल्याला दिसते, तसंच सात्विकचं आहे की ह्या दोन भिंती आहेत. एक राजस गुणांची भिंत आहे आणि एक तामस गुणांची भिंत आहे. त्या भिंती पाडल्याशिवाय तुला सात्विक काय आहे आणि सात्विक क्षितिज काय आहे ते तुझ्या दृष्टीस पडणार नाही. असं अत्यंत उत्तम उहापोह केला आहे. आणि मग पुढच्या श्लोकात त्यांनी ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मण स्त्री विधस्मृता हे सांगितलंय, पण ते म्हणजे इट्स बियॉन्ड द स्कोप ऑफ टुडेज डिस्कोर्स. तर ते 327व्या ओवीनंतर आलंय, तर ते आपण पुढच्या वेळेला बघणार. नमस्कार. छान. आता ना असं झालंय की सगळा देश राममय झाला आहे, सगळ्यांचं लक्ष अयोध्येकडे लागलंय. त्याच्यामुळे मी आज रामाचंच एक छान हे म्हणतोय भक्तिगीत. फक्त माझं काय म्हणणं आहे की सगळ्यांनी आपण कोरसमध्ये श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं तर फार चांगलं होईल. सगळ्यांनी प्लीज आपले ऑडिओ जर का ऑन केले आणि सगळ्यांनी श्रीराम जय राम जय जय राम जर का आलं तर खूप खूप चांगलं होईल. तर सगळ्यांनी प्लीज आपले ऑडिओ ऑन करा आणि माझ्या मागे श्रीराम जय राम जय जय राम आपण म्हणू शकता. तर हे जे भक्तिगीत आहे वाल्या कोळ्यावर आहेत की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला. तर रामाचं म्हणजे मरा असं तो म्हणत होता, त्याचं उलट केल्याने राम झालं आणि राम नामाचा जप करून वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाले. तर त्याच्यावर हे भक्तिगीत आहे, भैरवी रागातलं आहे. मी म्हणतो तुम्ही प्लीज श्रीराम जय राम जय जय राम कल्पना सगळ्यांनी म्हणा तुम्ही सगळ्यांनी. येस. उलट्या नामे तरला वाल्या, उलट्या नामे तरला वाल्या, धन्य प्रभूचे नाम, श्रीराम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय जय राम, अतुल पातकी वाल्या कोळी, सात रांजणे पापे भरली,
अतुल पातकी वाल्या कोळी, सात रांजणे पापे भरली. नारद मुनींचे घडले दर्शन, नारद मुनीचे घडले दर्शन, उलटे मग त्याला श्रीराम श्रीराम जय जय राम. श्रीराम राम श्री श्रीराम जय जय राम. पूस आपुल्या स्त्री पुत्रांना, होते का कुणी धनी पापाला. पूस आपुल्या स्त्री पुत्रांना, होते का कुणी धनी पापाला. नाही कोणी तयार कथिले, नाही कोणी तयार कथिले, सांगितले त्यांना श्रीराम श्रीराम जय जय राम. 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 जपा सुमंगल नाम प्रभूचे, जपा सुमंगल नाम प्रभूचे, सर्व ही काही नाम प्रभूचे. रचिले रामायण वाल्मिकीने, रचिले रामायण वाल्मिकीने, अमर जगी होणार. श्रीराम श्रीराम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय राम. उलट्या नामे तरला वाल्या, धन्य प्रभूचे नाम. श्रीराम श्रीराम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय जय राम. श्रीराम श्रीराम, श्रीराम श्रीराम, श्रीराम श्रीराम जय जय राम. वा वा वा, मस्त. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्.